आजचे हवामान अंदाज तुम्ही पाहू शकता की 27, 28 आणि 29 डिसेंबर हवामान अंदाजाकडून हवामानामध्ये अत्यंत असा बदल होणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचे कारण म्हणजे तोंडाला आलेला घास, हरभरा आणि ज्वारी ही पिवळी पडून जळत आहे आणि अजूनसुद्धा 27, 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब रावडक हवामान अंदाजाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्ही सकाळचे वातावरण बघू शकताय कसे ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे। इकडे स्क्रीनवर बघू शकताय तुम्ही हरभऱ्याला अशी फुलं लागलेली आहेत आणि पावसामुळे हा हरभरा पिवळा पडून जळू लागलेला आहे। याचे कारण फक्त असा वातावरण आणि रात्री पडलेला पाऊस आहे आणि यापुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा अंदाज म्हणजेच की पावसाची शक्यता अजून जास्त वर्तवण्यात आलेली आहे। तुम्ही ढगाळ वातावरण दिसल्यास आपापले जे कार्य तर सर्व झालेलीच आहेत, आता फक्त नुकसानीचीच वाट बघत आहेत शेतकरी। कारण की आता जो घास तोंडाला आला होता म्हणजे सर्व पिकाचे खर्च पाणी सर्व लावून अखेरकार नुकसान होत आहे तुम्हाला दिसत आहे। इकडे बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे पाणी सुद्धा साचलेले आहे शेतामध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे सर्वांना कळू द्या आणि येत्या 30 तारखेपर्यंत सुद्धा याहून जास्त गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान अंदाजाकडून वर्तवण्यात आलेली आहे असा संदेश सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।